आता बातमी आहे पत्रकारांना शिवीगाळ करणारे खासदार संजय दिना पाटील यांच्या संदर्भातली। मनसेच्या बैठकीमध्ये मनसेच्या बोलताना राज ठाकरेंनी पत्रकारांवर टीका करणारे संजय दिना पाटलांवर जोरदार टोप लागली। 5 खून केल्याचं संजय पाटील बोलतात, राजकारण कुठे चाललंय असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। गँगस्टर बोलणार नाही ते खासदार बोलतोय, बॉम्ब फोडेन 5 खून केले असं बोलूनही चौकशी होत नसेल तर गंभीर आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं। तर संजय दिना पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली की मेहरबानी केली असा सवाल उपस्थित झालाय। दिलगिरी व्यक्त करताना त्यांनी पुन्हा एकदा पत्रकारांवरच खापर फोडलं, यावरून विरोधकांनी टीका केली। तर शिवसेना नेत्यांनी वादावर पडदा टाकण्याचाच प्रयत्न केलाय। ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दात आणि शिव्यागाळ करून मला जे अपमान करत होते, तरी पण मी सर्व अपमान सहन केले आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचार न करता आल्या। माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली, पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं। त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला, माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले। मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिव्या घालत होता, पत्रकारांना शिव्या घालत होता हे तर झालंच, आणि जी भाषा त्यांनी वापरली ती मला असं वाटतं महाराष्ट्राच्या, ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही। काल मी काहीतरी दिलगिरी बघितली त्यांची, ती दिलगिरी होती का पत्रकारांवर केलेले उपकार होते, हे एकदा त्या दिलगिरीमधनं बाहेर येऊ दे। ही कुठली पद्धत आहे दिलगिरी व्यक्त करायची? मला वाटतं सरकारचा हा आशीर्वाद असल्याशिवाय होऊ शकत नाही। आज ते डायरेक्ट बोलतात की 5 जणांचा खून झाला होता, त्याच्या संदर्भातलं वक्तव्य त्यांचं त्या ठिकाणी दिसून आलं। पत्रकारांना सामोरं जावंच लागतं आणि संयमानं जावं लागतं। ती जी भाषा वापरली याचा अर्थ काय? वर्धास्त, राज्य शासनाचा वर्धास्त आहे। इव्हन आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की भावनेच्या भरामध्ये चुकून झालेला प्रकार होता, की तुमचं आणि त्यांचं काय वैर नाही किंवा काय अशा कोणाची भानगड किंवा असा काय प्रकार नाही, परंतु त्यांनी भावनेच्या भरामध्ये जे काय चुकलं ते त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आणि त्याच्याबद्दल तुम्हाला आमची विनंती आहे की आता एखादा माणूस चुकून दिलगिरी व्यक्त करतो तेव्हा तुम्ही लोकांनी पण मोठं मन करायला पाहिजे असं आम्हाला पाहिजे। मला वाटतं पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशी भाषा वापरणं अर्थातच योग्य नाहीये, म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्यांना योग्य तो सल्ला दिलेला आहे आणि त्यांनी स्वतः देखील त्याची दिलगिरी व्यक्त केली। त्यामुळे विषय मला वाटतं आता आपण हा विषय आता संपलेला आहे।